नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची आणि वस्तू स्वरूपात देण्यात येणाऱ्या 3 महत्त्वाच्या योजनांची सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्याचा लाभ प्रत्येक बांधकाम कामगाराने घेतले पाहिजे. बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये कोणत्या वस्तू देण्यात येतात, त्याचा लाभ कसा घ्यावा याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार यांच्यासाठी ही योजना 2011 साली सुरू केली आहे. या योजनेमध्ये सर्व इमारत बांधकाम कामगार म्हणजे सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गवंडी, सेंटरिंग काम करणारे कामगार असे एकूण 52 प्रकारचे कामगार यामध्ये समाविष्ट आहेत. बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते. फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगारचे वय 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावे लागते आणि मागील वर्षामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असले पाहिजे. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पाहूयात. यामध्ये वयाचा पुरावा जसे की तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र तुम्ही ठेकेदार किंवा ग्रामसेवक महानगरपालिके या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर रहिवासी दाखला, त्यानंतर ओळखपत्र आणि पासपोर्ट साईज 3 फोटो असे 5 कागदपत्रे तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आवश्यक आहेत. ही नोंदणी करण्यासाठी मंडळाकडून यापूर्वी नोंदणी फी घेतली जात होती, पण आता मंडळाकडून बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन मोफत केली जाते. बांधकाम कामगार नोंदणी तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन करू शकता. आता आपण पाहूयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून मुख्य 4 योजना आणि वस्तू स्वरूपात 3 मोठ्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये पहिलं सामाजिक सुरक्षा योजना, दुसरं शैक्षणिक योजना, तिसरं आरोग्यविषयक योजना, चौथं आर्थिक योजना, त्यानंतर वस्तू स्वरूपात सेफ्टी किट योजना, गृहोपयोगी वस्तू संच योजना म्हणजे भांडी किट योजना, त्यानंतर 7वं अत्यावश्यक संच योजना. तर आता आपण या सर्व योजनांची सविस्तर माहिती घेऊयात. यामध्ये सर्वात पहिले सामाजिक सुरक्षा योजना. या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये एकूण 6 योजना असतात. पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी ₹30,000चा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो. त्यानंतर दुसरं बांधकाम कामगारांच्या साठी मध्यान्ह भोजन योजना. त्यानंतर तिसरं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. त्यानंतर चौथा जीवन ज्योती विमा योजना. त्यानंतर 5वा सुरक्षा विमा योजना. त्यानंतर 6वा पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना. अशा एकूण 6 योजना सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये येतात. त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना आहे शैक्षणिक योजना. या योजनेमध्ये सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांसाठी योजनांचा लाभ दिला जातो. शैक्षणिक योजनांमध्ये 7 योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी ₹2,500 आणि इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी ₹5,000 आर्थिक मदत दिली जाते. यासाठी किमान 75% किंवा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं 10वी-12वीमध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास ₹10,000चा लाभ दिला जातो. त्यानंतर तिसरं 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी वर्षाला ₹10,000चा लाभ दिला जातो. त्यानंतर चौथं पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी ₹20,000चा लाभ नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह दिला जातो. त्यानंतर 5वं वैद्यकीय पदवीकरिता दरवर्षी ₹1,00,000 आणि अभियांत्रिकी पदवीकरिता दरवर्षी ₹60,000 नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह दिला जातो. त्यानंतर 6वा आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्षी ₹20,000 आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी ₹25,000 दिले जाते. त्यानंतर 7वं नोंदित बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यांना MA शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तीसाठी लाभ दिला जातो. अशा एकूण 7 योजना या शैक्षणिक योजनेमध्ये येतात. आता यानंतर तिसरी महत्त्वाची मुख्य योजना म्हणजे आरोग्यविषयक योजना. आरोग्यविषयक योजनेमध्ये 6 योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिलं नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000 आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी ₹20,000 2 जीवित अपत्यांसाठी दिले जाते. त्यानंतर दुसरं गंभीर आजाराच्या उपचारासाठी ₹1,00,000 लाभार्थी कामगार आणि त्याच्या कुटुंबियांना दिले जाते. त्यानंतर तिसरं एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत ₹1,00,000 मुदतबंद ठेव दिले जाते. त्यानंतर चौथं ₹2,00,000 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दिले जाते. त्यानंतर 5वं महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि 6वं आरोग्य तपासणी करणे. अशा एकूण 6 योजना या आरोग्यविषयक योजनेमध्ये येतात. त्यानंतर चौथी मुख्य योजना आहे आर्थिक योजना. या आर्थिक योजनेमध्ये 7 योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिलं
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये 5 लाख कायदेशीर वारसास दिले जाते. त्यानंतर दुसरं, कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख कायदेशीर वारसास दिले जाते. त्यानंतर तिसरं, अटल कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य रुपये 2 लाख दिले जाते. त्यानंतर चौथं, अटल कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रुपये 2 लाख दिले जाते. त्यानंतर पाचवं, कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10,000 रुपये दिले जाते. कामगाराचे वय हे 50 ते 60 वर्षे या दरम्यान असले पाहिजे. त्यानंतर सहावं, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगारच्या विधुर पतीस रुपये 24,000 5 वर्षाकरिता दिले जाते. आणि सातवं, गृह कर्जावरील रुपये 6 लाखापर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2 लाख रुपये दिले जाते. अशा एकूण 7 योजना या आर्थिक योजनेमध्ये समावेश आहेत. 2022 पासून बांधकाम कामगारांना आणखी 3 योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे. यामध्ये बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपयाचा लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर दुसरं, जर बांधकाम कामगाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास लाभ दिला जाणार आहे. आणि तिसरं, जर बांधकाम कामगाराचा हात किंवा पाय निकामी झाल्यास त्यासाठी मंडळाकडून मदत केली जाणार आहे. आता यानंतर आपण बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपात देण्यात येणाऱ्या 3 महत्त्वाच्या योजनांची माहिती घेऊयात. सर्वात पहिल्यांदा सेफ्टी किट योजनेची माहिती घेऊया. मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा विचार करून बांधकाम कामगारांना सेफ्टी किट दिले जाते. या सेफ्टी किटमध्ये काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक वस्तू देण्यात येतात. या सेफ्टी किटमध्ये कोणकोणती वस्तू आणि किती वस्तू देण्यात येतात ते आपण आता या ठिकाणी पाहूयात. बांधकामावरच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी एक हेल्मेट दिले जाते. त्यानंतर हाताच्या सुरक्षेसाठी एक जोडी हातमोजे दिले जाते. त्यानंतर काम करत असताना अंगात घालण्यासाठी एक जॅकेट दिले जाते. त्यानंतर बांधकाम कामगारांना आवाजाचा त्रास होणे, कानाचे संरक्षण व्हावे म्हणून एक जोडी एअरबड दिले जाते. पायाच्या सुरक्षेसाठी एक जोडी बूट दिले जाते. हे बूट अतिशय चांगल्या दर्जाचे आणि मजबूत असतात. त्यानंतर जेवणासाठी एक डबा दिला जातो. त्यानंतर तोंडाला घालण्यासाठी एक मास्क दिला जातो. त्यानंतर झोपण्यासाठी एक चटई दिली जाते. त्यानंतर उंचावर काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ्टी बेल्ट हे या पेटीमध्ये दिले जाते. त्यानंतर पिण्यासाठी पाण्याची एक बॉटल दिली जाते. त्यानंतर एक मच्छरदाणी आणि पेटीमध्ये तुम्हाला एक बॅटरी सुद्धा दिली जाते. पाठीला अडकवण्यासाठी एक स्कूल बॅग दिली जाते आणि या सर्व वस्तू ठेवण्यासाठी एक मोठी पत्र्याची पेटी दिली जाते. या बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या सेफ्टी किटमध्ये एकूण 15 वस्तू दिल्या जातात. मित्रांनो, तुम्हाला सेफ्टी किटचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर सेफ्टी किट घेण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जिल्हा वाटप ठिकाणी ही सेफ्टी किट मिळेल. या सेफ्टी किटचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये तुमचे आधार कार्ड, बांधकाम कामगार ओळखपत्र, रेशन कार्ड आणि अपॉइंटमेंट लेटर. आता आपण गृहोपयोगी वस्तूसंच योजना म्हणजे भांडी किट योजनेची माहिती घेऊयात. बांधकाम कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बांधकाम कल्याणकारी मंडळ गृहोपयोगी वस्तूसंच योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना दररोज वापरण्यात येणाऱ्या 30 भांड्यांचा किट दिला जातो. या किटमध्ये एकूण 30 वस्तू दिल्या जातात. त्यामध्ये ताट 4 नग, वाट्या 8 नग, पाण्याचे ग्लास 4 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग, पातेले झाकणासह 1 नग. हे सर्व पातेले लहान मोठ्या आकाराचे आहेत. त्यानंतर मोठा चमचा भात वाटपाकरिता 1 नग, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1 नग, पाण्याचा जग 2 लिटरचा 1, मसाला डबा 1, डबा झाकणासह 14 इंचाचा 1, त्यानंतर डबा झाकणासह 16 इंचाचा 1, त्यानंतर डबा झाकणासह 18 इंचाचा 1, परात 1, प्रेशर कुकर 5 लिटरचा स्टेनलेस स्टीलचा आहे तो 1 असणार आहे. त्यानंतर कढई स्टीलची असणार आहे ती 1 असणार आहे आणि स्टीलची टाकी मोठी झाकणासह आणि वक्रासह 1 असणार आहे. अशा एकूण 30 वस्तू या किटमध्ये देण्यात येतात. तुम्हाला या भांडी किटचा लाभ मिळवण्यासाठी 6 कागदपत्रे लागतात. त्यामध्ये तुमचे आधार कार्डचे झेरॉक्स, बांधकाम कामगार कार्ड झेरॉक्स, 1 रुपयाची पावती झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, हमीपत्र आणि अपॉइंटमेंट लेटर. आता बांधकाम कामगार भांडी किट योजनेचा लाभ कोणाला मिळणार तर जे नवीन बांधकाम कामगार असतील त्यांना मिळेल आणि ज्यांनी नोंदणी रिन्यूअल केली अशा बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता यानंतर आपण अत्यावश्यक संच योजनेची माहिती घेऊयात. मित्रांनो, बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून 2025 मध्ये अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून 10 वस्तू मोफत कामगारांना देण्यात येणार आहे. त्याचा GR सुद्धा 18 जून 2025 ला आलेला आहे. काही ठिकाणी या अत्यावश्यक वस्तूंची वाटप सुद्धा करण्यात आलेली आहे. हे अत्यावश्यक संच फक्त त्याच बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे ज्यांची नोंदणी सक्रिय आणि जीवित असणार आहे. अशाच बांधकाम कामगारांना हे मिळणार आहे. तर आता आपण या किटमध्ये कोणत्या 10 वस्तू देण्यात येतात ते पाहूयात. यामध्ये पत्र्याची पेटी 1 दिली जाते. त्यानंतर धान्य साठवण्यासाठी 25 किलोचा डबा 1 आणि धान्य साठवण्यासाठी 22 किलोचा 1 डबा. त्यानंतर प्लास्टिकची चटई 1, त्यानंतर ब्लँकेट 1, बेडशीट 1,
चादर एक, साखर ठेवण्यासाठी एक डबा आणि चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा, त्यानंतर 18 लिटरचा स्टील वॉटर प्युरिफायर अशा एकूण 10 वस्तू बांधकाम कामांना मोफत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आणि नोंदणी रिन्युअल असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पहा. एक, तुमचे आधार कार्ड, त्यानंतर तुमचे बांधकामावरची ओळखपत्र आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणारे अपॉइंटमेंट लेटर, ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणारे सर्व योजनांची म्हणजेच सामाजिक सुरक्षा योजना असेल, शैक्षणिक योजना असेल, आरोग्यविषयक योजना असेल, आर्थिक योजना असेल, त्यानंतर वस्तू स्वरूपात ज्या 3 महत्त्वाच्या योजना आहेत म्हणजे सेफ्टी किट योजना, गृहोपयोगी वस्तूंची योजना आणि अत्यावश्यक यांची योजना, या सर्व योजनांची सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.